आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। त्यामुळे सर्वांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करावा असं मत हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांनी व्यक्त केलं। हातकणंगलेमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या। जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या प्रयत्नातून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत। या अंतर्गत हातकणंगले तहसील कार्यालयात ग्राम सुरक्षा यंत्रणेचं प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार असल्यानं गुन्ह्यांना आळा घालणं किंवा आपत्ती काळात मदत पोहोचवणं शक्य होणार आहे, असं ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक DK गोरडे पाटील यांनी सांगितलं। यावेळी नागरिकांना यंत्रणेचं प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। कार्यक्रमाचं संयोजन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह पोलीस दलानं केलं। सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे। या खर्चाची 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्याचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेत। संपूर्ण भारतासाठी वापरता येणाऱ्या टोल फ्री नंबरवर नोंदणी केलेल्या नागरिकांना आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो। परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्यानं तातडीनं मदत करणं शक्य होतं। ही ग्राम सुरक्षा यंत्रणेची मध्यवर्ती कल्पना आहे। हातकणंगले इथं झालेल्या कार्यक्रमासाठी वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोखरे, जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, संग्राम पाटील यांच्यासह हातकणंगलेचे पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि मंडल अधिकारी, तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते।